देशभर गाजत असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे आता अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहोचलेत। राहुरी तालुक्यातील महाडूक सेंटर येथील 26 वर्षीय धनंजय निवृत्ती लोखंडे याला अहिल्यानगर पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतलं असून पहाटे त्याला सीबीआयच्या पथकाच्या स्वाधीन करण्यात आले। या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास देशभर सुरू असतानाच महाराष्ट्रातही तपास यंत्रणांनी हालचाली वाढवल्या आहेत। पुणे वाघोली येथे राहणारा धनंजय लोखंडे याला नीट पेपर फुटी प्रकरणी कारवाईची कुणकुण लागल्यानंतर त्यानं आपल्या मूळ गावाकडे पलायन केले। कारवाईपूर्वी स्थानिक पोलिसांनी धनंजयचा भाऊ डॉक्टर अजय लोखंडे यांचीही चौकशी केली। त्यानंतर राहुरी तालुक्यातील एका नातेवाईकाच्या घरातून धनंजयला ताब्यात घेण्यात आलं। यावेळी राहुरी पोलिसांनी त्याच्या मूळ गावी असलेल्या घराचीही तपासणी केली असल्याची माहिती समोर आली आहे। नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार धनंजय लोखंडे यानं कर्नाटकातील मंगरूर येथे BAMSचं शिक्षण पूर्ण केलंय। गेल्या 2 वर्षापासून तो पुण्यातील वाघोली परिसरातील एका खासगी रुग्णालयात प्रॅक्टिस करत तसेच सेंटर चालवत असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे। दरम्यान सीबीआय कडून धनंजय लोखंडे याची तब्बल 8 तास कसून चौकशी करण्यात आली। या चौकशीतून आणखी काही नावे आणि राज्यातील इतर कनेक्शन समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नीट पेपर फुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन समोर आल्यानं विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। आता सीबीआयच्या पुढील तपासातून आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले। मनीष दवंगे पाटील, SP 24 तास, अहिल्यानगर।